मेट्स आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. सी 100% जॉब गॅरंटी हे रिअली ट्रू आहे का मार्केटमध्ये? सी बरेचसे ट्रेनिंग सेंटर्स नॉट ओनली पुणे महाराष्ट्र ओव्हरऑल लाईक कंट्रीवाईज इफ यू आर गोइंग टू थिंक अबाउट इंडिया राईट. जसं हैदराबाद झालं, बेंगलोर झालं किंवा चेन्नई असेल किंवा पुण्यामध्ये पण असेल, मुंबईला पण असेल ॲक्च्युली राईट. तर बरेचसे ट्रेनिंग सेंटर सांगतात की 100% जॉब गॅरंटी किंवा ते पेपर पण साईन करून देतात किंवा फी तुम्हाला सांगतात रिफंड भेटेल. पण मित्रांनो त्यांचे टर्म्स अँड कंडिशन असतात. तर 100% जॉब गॅरंटी नावाचा हा प्रकारच नाही मार्केटमध्ये किंवा 100% प्लेसमेंट हा प्रकार नाही आहे. इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, आज जर तुम्ही फ्रेशर असाल तर आज मार्केटची कंडिशन अशी आहे की जॉबच अवेलेबल नाही फ्रेशर्स लेवल. सी यू आर इन कॉलेज कॅम्पस, कॉलेजमध्ये जर कंपनीत असतील तर तुमचं प्लेसमेंट साहजिक होणं, कारण तिथे मास रिक्रुटमेंट चालतं. जसं इन्फोस आलं, TCS आलं, कॅपजिमिनी आलं, विप्रो आलं, LTI आलं राईट. तिथे जास्त कॅन्डिडेट सिलेक्शन होतात. ॲग्री, तिथे पण कॉम्पिटिशन जास्त आहे. पण जर तुमची तयारी चांगली असेल तर तुमचं प्लेसमेंट होण्याचे चान्सेस चांगले असतात. पण जर तुम्ही पासआउट असाल आणि जर तुम्ही पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जर येत आहेत आणि जॉब गॅरंटीचं नावाखाली जर तुम्ही फसलात तर फार अवघड होतं का? कारण बरेचसे स्टुडंट्स हे रुरल एरियामधून आलेले असतात आणि जॉब गॅरंटीचं नावाखाली ते पैसे भरतात. बरेचसे ट्रेनिंग सेंटर असे असतात पैसे घेतात, सेकंड इयर त्यांचं इन्स्टिट्यूट पण बंद झालेलं असतं. तर स्टुडंट्सचा हा लॉस असतो ॲक्च्युली. दिस इज नॉट ओनली फिनान्शियल लॉस, पण त्यांचा माइंडसेट पण लॉस झालेला असतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट हे की तुम्हाला मेंटल तुमची हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. तर माझं हेच सांगणं आहे की जर तुम्हाला कोणी 100% जॉब गॅरंटी सांगत असेल तर त्या ट्रॅपमध्ये तुम्हाला जायचं नाही आहे. तर इम्पॉर्टंट सांगेल मी तुम्हाला डिफरंट प्लॅटफॉर्म्स आहेत अवेलेबल आहे. यूट्यूबवर तुम्ही शिकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा जरी तुम्हाला जॉईन करायचं आहे एखादं इन्स्टिट्यूट, कोणतं पण इन्स्टिट्यूट असो तुम्ही, तर चांगले इन्स्टिट्यूट तुम्हाला कसे ओळखायचे आहेत, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाशाल ॲटलिस्ट तुम्हाला 5 डेज किंवा 10 किंवा 15 डेज तुम्हाला फ्री डेमो सेशन देतील, तेच इन्स्टिट्यूट तुम्ही जॉईन करा. का? कारण त्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यावर तुम्हाला स्वतः तुम्हाला अनुभव घ्यायला चान्स भेटेल की 5 डेजमध्ये तुम्हाला कसं शिकवतात ते ॲक्च्युली, फक्त थेरी शिकवतात का प्रॅक्टिकल शिकवतात. सेकंड गोष्ट, कोणत्या पण इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला समजेल की हां, इथे तुमचे काही फ्रेंड्स पण होते, त्यांचा फीडबॅक काय असणार आहे. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, जो कोणी ट्रेनर तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे. कारण ट्रेनर हा इंडस्ट्री एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत, काही प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला AI पण सोल्युशन देणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला रिअल मेंटरशिपची गरज आहे. तर हे तुम्ही पॉईंट चेक करणं गरजेचं आहे, ना की त्यांचं 100% जॉब गॅरंटी. कारण आज आपण पाहतोय मार्केटमध्ये डिफरंट न्यूज येत आहेत. बरेचसे कॅन्डिडेट्स अप्लाय करतात जॉबसाठी ॲक्च्युली, पण त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये काहीच त्यांना बेनिफिट्स भेटत नाही ॲक्च्युली. 6-6 महिने झालेले असतात, 7-7 महिने होतात ॲक्च्युली, किंवा 1 इयर पण झालेले असतात. इन्स्टिट्यूटवाले 6 मंथ तर त्यांचे डोर क्लोज करतात की नाही तुम्ही आमच्याकडे येऊ शकत नाही. तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही जर पासआउट असाल तर 100% तुम्ही टाईम देणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल लर्निंगसाठी. आणि इम्पॉर्टंट असं आहे की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करणं गरजेचं आहे. आज जर मी तुम्हाला सांगितलं न्यूज वाईज ॲक्च्युली आपण जर पाहिलेले ते सिडॅकमध्ये पण आपण न्यूज पाहिली, म्हणजे 30% प्लेसमेंट झालेलं आहे. तर 70% स्टुडंट्सनी काय करायचं, कारण एकदा की 20-25 कॉल राहते त्याच्यापुढे ते कॉल देत नाही ॲक्च्युली राईट. तर हे जे कॅन्डिडेट्स आहेत ॲक्च्युली ते नॉट ओनली फ्रेशर्स, समहाऊ दे आर वर्किंग प्रोफेशन्स ॲज वेल. तर आमच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही कॉलेज स्टुडंटसाठी ऑपॉर्च्युनिटी ऑफर करतो आहे, जी की इंटर्नशिप प्रोग्राम असणार आहे. माझं एकच इंटेन्शन याच्या मागे, तुम्ही जर सेकंड थर्ड इयरला असाल तर तुम्ही आताच प्रोग्राम जॉईन करू शकता, जेणेकरून लास्ट इयरला असाल तुम्ही प्लेसमेंट रेडी असणार आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे हे, जी कॉलेजमध्ये कंपनी त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे. कारण जर कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपनीमध्ये सिलेक्शन नाही झालं आणि तुम्ही जर कॉलेज पासआउट झालात तर तुमचे 2 किंवा 3 वर्ष फेल होतील. आणि फेक्स एक्सपिरियन्स पण लावायचं नाही आहे. जर तुम्हाला वाटतं आहे तुम्ही पासआउट आहे तर आय विल रिकमेंड तुम्ही कोणती पण स्टार्टअप कंपनी जॉईन करा. स्टार्टअपमध्ये गेल्यावरती ठीक आहे सॅलरी तुम्हाला कमी भेटेल, पण ॲटलिस्ट तुम्हाला तुमचं करिअर स्टार्ट करायला चान्स भेटेल ॲक्च्युली राईट. आणि एकदा की तुमचं करिअर स्टार्ट झालं की तुम्ही 2-3 वर्ष एक्सपिरियन्स गेन करू शकता आणि एक्सपिरियन्स बेसवर तुम्ही पुढे MNC जाऊ शकता. माझ्या पण लाईफमध्ये ते झालं होतं ॲक्च्युली. मी पण ओव्हरऑल डिस्टिंक्शन असून पण स्टार्टअपमध्ये करिअर स्टार्ट करावं लागलं. पण स्टार्टअपमध्ये एवढं शिकायला भेटलं की लॅटर आय जॉईन द इन्फोसिस ॲज वेल. इन्फोसिसनंतर मी ॲक्सेंचरमध्ये पण काम केलं, ट्रान्सफरमध्ये पण काम केलं राईट. द सेम फॉर युअर लाईफ ॲज वेल. जर तुम्ही पासआउट झालात आणि जर तुम्हाला जावामध्येच करिअर करायचं आहे तर आय विल रिकमेंड जॉईन फॉर स्टार्टअप. आणि स्टार्टअप पण तुम्हाला चेक करायचं, त्यांचे रेटिंग्स असेल राईट किंवा त्यांचे प्रॉडक्ट्स असतील, आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही गो करू शकता. आणि अजून एक रिकमेंडेशन करेल मी, तुम्ही जे कोणतं स्टार्टअप तुम्ही जॉईन करशाल तुमचं 100% द्या. कारण कोणता पण स्टार्टअप होऊन असा असेल, जर तुमचा बेनिफिट्स त्यांना आहे तर ते तुम्हाला बेनिफिट्स देतील आणि ते तुम्हाला लूज नाही करणार ॲक्च्युली राईट. येस, म्हणजे तुमची जॉब सिक्युरिटी पण चांगली असेल. आणि फ्रेंड्स मला हे सांगायला आवडेल, जर तुम्ही चांगलं त्यांना काम केलं तर कंपनी चांगला बेनिफिट्स आहे राईट, तर डेफिनेटली तुमची सॅलरी पण इन्क्रीमेंट होईल, तुमचं पॅकेज पण वाढून भेटेल. तर आपण येऊयात परत एकदा की सी
जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर आपल्याकडे इंटर्नशिप प्रोग्राम ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. त्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये कॉलेज सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर स्टुडंट्स अप्लाय करू शकतात. इथे तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग भेटेल आणि शिकवायला मी स्वतः असणार इथे. आणि जर कोणी पासआउट स्टुडंट असाल तर पासआउट स्टुडंटसाठी आपल्याकडे ऑनबोर्डिंग करत नाही आपण सध्या, कारण आज मार्केटची स्थिती पूर्ण डाऊन आहे, फ्रेशर्सला जॉबच नाही आहे. तर माझं म्हणणं एकच आहे, जर तुम्ही पासआउट असाल तर आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्ही फ्री शिकू शकता. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही कमेंटमध्ये ॲड करा, माझी टीम नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. किंवा तुम्हाला जर अजून जास्त क्वेश्चन असेल तुम्ही आमच्या पुणे ऑफिसला कधी पण येऊ शकता, नक्कीच मी तुम्हाला सोल्युशन देऊन देईल. त्याच्यामध्ये आपण कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर, मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड रिॲक्ट JS, अँटिल वाईज आपाचे कापा, डॉकर, क्युबरनेटिक्स, एव्हरीथिंग वी हॅव कवर्ड हिअर. तर तुम्हाला ते फॉलो करायचं आहे ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करायचं आहे तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण प्रोजेक्ट्स पण अवेलेबल करून दिलेत. ठीक आहे. आणि जे कोणी स्टुडंट्स असतील त्यांनी इन्स्टिट्यूट जॉईन केला ते फसलेत, तर मी सांगेल डिमोटिवेट व्हायची गरज नाही तुम्हाला. अजून पण वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही स्वतःवरती वर्कआउट करा, चांगलं प्रॅक्टिकल तुम्ही लर्निंग करा, प्रोजेक्ट तुम्ही बिल्डअप करा, गिटअपला तुम्ही अपलोड करा, ते सेम प्रोजेक्ट तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करा आणि ट्राय टू आस्क फॉर स्टार्टअप ओनर्स. तर स्टार्टअप ओनर तुम्ही कसं कनेक्ट होऊ शकता, आपल्याकडे डिफरंट प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे. जसं लिंक्डइन झालं, Naukri.com आहे, किंवा जेस्टालवर पण तुम्हाला स्टार्टअप ओनरचे नंबर भेटतील. तुम्ही तिथून डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता किंवा तुमच्या एरिया वाईज पण तुम्ही कनेक्ट करू शकता, कारण स्टार्टअपमध्ये जास्त कोणी लोक नसतात. तुम्ही जर पाहिलं स्टार्टअप एक 20-25 लोकांचा पण स्टार्टअप असू शकता आणि त्या स्टार्टअपमध्ये तुमचं करिअर तुम्ही स्टार्ट करू शकता. इनिशियली एंट्री लेवलला तुम्हाला फ्रंट एंड, बॅक एंड जे काही भेटेल तुम्ही करिअर तुमचं स्टार्ट करा. का? कारण मी आज मार्केटमध्ये पाहिलं आहे 2022, 23, 24 जसं मार्केट डाऊन झालं आहे 23पासून ॲक्च्युली, तसे कॅन्डिडेट्स मार्केटमध्ये ते अजून पण जॉब सर्च करतात. इट्स नॉट गुड फॉर लाईक करिअर. कारण इंजिनिअरिंग कॉलेजमधून स्टुडंट्स बाहेर पडत आहेत, प्रत्येक वर्षी लाखों स्टुडंट्स बाहेर पडतात, एवढ्या स्टुडंट्सला जॉब भेटत नाही आहे. मग स्टुडंट्स इंजिनिअरिंग करून पण डिफरंट त्यांच्या हातात काहीच काम नसल्यामुळे काही पण काम ते स्टार्ट करतात. तर तुमच्या फील्डच्या रिगार्डिंग तुम्ही स्टार्ट करा, जेणेकरून तुमचा हा एक्सपिरियन्स पुढे काउंट झाला पाहिजे. आणि एकदा की तुम्हाला 3 इयर एक्सपिरियन्स झाला म्हणजे तुम्ही सिनियर होतात ॲक्च्युली, सिनियर इंजिनियर, तर तुम्ही MNCला अप्लाय करू शकता. आणि अजून एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला, जी काही तुम्हाला सॅलरी येईल, दिस सॅलरी यू कॅन टेक फ्रॉम कंपनी अकाउंट ओनली, आणि तुमच्या अकाउंटला घेतली, कारण पुढे आज बॅकग्राऊंड चेक पण होतात, त्यामध्ये कंपनी पण रजिस्टर पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट तुमचे बँक स्टेटमेंट पण अवेलेबल पाहिजे, जेणेकरून तुमचा एक्सपिरियन्स पुढे ग्राह्य धरता येईल, म्हणजे काउंट केला जाईल ॲक्च्युली. आणि एकदा की 3+ इयर एक्सपिरियन्स झाला, देन यू कॅन एक्सपेक्ट लाईक मोर दॅन 13 LPA पॅकेज ॲज वेल. ठीक आहे. तर आता जे कोणी वर्किंग प्रोफेशन्स असाल आणि त्यांनी सिलेक्ट केलं आहे कारण त्यांनी आधी सपोर्टमध्ये काम केलं होतं किंवा त्यांनी कोणतरी इन्स्टिट्यूट जॉईन केले, पण त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्यांना 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, पण सपोर्टमधला एक्सपिरियन्स आहे, पण त्यांना करंट इन्स्टिट्यूट किंवा सिलेक्ट किंवा जे काय असेल ते त्यांना सपोर्ट करत नाही आहे. त्या ठिकाणी आमच्या प्लॅटफॉर्मवर आपण तुम्हाला चान्स देऊ, जिथे की मी तुम्हाला स्वतः शिकवणार आहे हाऊ टू वर्क ऑन रिअल टाईम प्रोजेक्ट्स. तर हे जे काही टेक्स्टॅक असणार आहे ते असणार आहे कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज रिॲक्ट JS, डेटाबेस SQL, NoSQL both, and tool-wise Apache Kafka, Docker, Kubernetes. It includes Postman API, Splunk, even Swagger as well. Even there is available Spring AI as well. तर नक्कीच जर तुमचं करंट पॅकेज 4-5 लाखाचं असेल, तुम्ही वर्क करतायत ॲज अ सपोर्ट ॲक्टिव्हिटीज, किंवा इन्फोसिसमध्ये तुम्ही काम करताय, विप्रोमध्ये काम करताय, TCSमध्ये काम करताय, पण तिथं तुमचा रोल आहे असोसिएट किंवा तुमचा रोल आहे तिथं सिस्टम इंजिनियर, बट यू आर नॉट वर्किंग ऑन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, पण तुमची इच्छा आहे की नाही मला डेव्हलपमेंटमध्ये मूव ऑन करायचं आहे, नक्कीच आपल्या फुलस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आपण वर्किंग प्रोफेशनल असं गायडन्स करतो आहे की त्यांचं करिअर सपोर्ट टू डायरेक्ट डेव्हलपमेंटला मूव ऑन होईल. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, तुमचं जर 4 लाखाचं पॅकेज असेल तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती मिनिमम स्टार्ट विथ 13 LPA, 16-17 आमचं ॲव्हरेज पॅकेज भेटतं कॅन्डिडेट्सला. म्हणजे मला हे आवर्जून सांगायला आवडेल की तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट्स आहे. का? कारण तुमचा एक्सपिरियन्स आहे, तो तुम्हाला शिकवणार आपण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, आणि जे काय प्रोजेक्ट असणार आहे ते असणार आहे फिनटेक, बँकिंग, रिटेल ई-कॉमर्स ॲप्लिकेशन. आणि तुम्हाला पण माहिती आहे आज बँकिंग किती डिमांडमध्ये आहे, राईट, किंवा रिटेल ई-कॉमर्स किती डिमांडमध्ये आहे. त्याच्यामुळे तुमचा रिझ्यूम पण शॉर्टलिस्ट होईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा बॅकग्राऊंड पण आहे, तुम्ही इंजिनिअरिंग केलं, MCA केलं, राईट. तर नक्कीच जर तुमच्यामध्ये पण असेल की नाही सर मला रिसर्च अँड डेव्हलपमेंट जायचं आहे आणि मला माझं करिअर जावा फुलस्टॅकमध्ये बिल्डअप करायचं आहे, नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण तुम्हाला ऑनबोर्ड करू आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स करू. तर परत एकदा मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट्स असाल तर टाईम वेस्ट करू नका, ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही आमचा इंटर्नशिप प्रोग्राम जॉईन करू शकता, पुढे मूव ऑन करू शकता. तुम्ही जर पासआउट असाल आणि यू आर वरिंग अबाउट युअर फ्युचर करिअर, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला फ्रीमध्ये गायडन्स आहे आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती, आणि तुम्ही स्टार्टअप कंपनी जॉईन करा, जी काही बेस्ट कंपनी असेल ते तुम्ही 100% द्या, तुमचा एक्सपिरियन्स काउंट करा आणि गो विथ MNC. आणि जे कोणी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, दे आर वर्किंग विथ सपोर्ट, दे आर वर्किंग विथ सर्व्हिस बेस्ड कंपनी, अँड दे आर वर्किंग फॉर लाईक SQL,
इवन PHP, .NET, Python, बट दे आर इंटरेस्टेड टू गो टू द जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट, नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऑनबोर्ड करू आणि पुढे मूव ऑन करू. तर तुम्हाला कोणत्याच 100% जॉब गॅरंटीकडे जायची गरज नाही आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ट्रूली गायडन्स भेटेल आणि इथे मी स्वतः असणार तुम्हाला गायडन्स करायला. आणि अजून एक सांगेल मी तुम्हाला, आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण फुल स्टॅक जावा डेव्हलपरचा रोडमॅप दिलेला आहे ॲक्च्युली. तो अगर तुम्ही नक्कीच फॉलो करशाल. आणि जर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल, आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि नक्कीच त्यांना पण बेनिफिट्स होईल. देन मेट्स वाय यू आर वेटिंग, जॉईन अस अँड स्टार्ट युअर करियर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.